नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपलं अग्रवन. केंद्र सरकारनं अखेर CCIच्या हमीभावानं कापूस खरेदीला मुदतवाढ दिली आहे. आता राज्यामध्ये 15 मार्चपर्यंत कापसाची खरेदी केली जाणार आहे. तसंच शेतकऱ्यांना आपला कापूस विक्रीसाठी स्लॉट देखील बुक करता येणार आहे. CCIचे अध्यक्ष ललित कुमार गुप्ता यांनी माहिती दिली आहे की राज्यामध्ये कापूस खरेदीला मुदतवाढ देण्यात आली आणि उद्यापासून कापूस खरेदी सुरळीतपणे सुरू राहणार आहे. आता CCI 27 फेब्रुवारीपासून कापसाची खरेदी बंद करणार ही बातमी 2-3 आठवड्यांपासून बाजारामध्ये सातत्यानं सुरू होते. आज CCIची खरेदी बंदच होती कारण आज शेवटची मुदत होती, म्हणजे आज मुदत संपलेली होती. त्यानंतर आज दिवसभर कापूस बाजारामध्ये उलटसुलट चर्चा सुरू होती की CCI आता मुदतवाढ देणार आहे किंवा नाही. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांना पत्र लिहिलं होतं की कापूस खरेदीला 30 मार्चपर्यंत मुदतवाढ द्यावी. परंतु CCIची अंतिम मुदत संपेपर्यंत देखील मुदतवाढ देण्यात आली नव्हती. त्यावर कुठलाही खुलासा केंद्राकडून किंवा CCIकडून करण्यात आला नव्हता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या मागणीनंतरही मुदतवाढ दिली नाही. त्यामुळे पुढच्या टप्प्यामध्ये कापूस खरेदी केला जाणार किंवा नाही अशी शंका, असा संभ्रम शेतकऱ्यांच्या मनामध्ये होता. आज शेवटी CCIकडून माहिती देण्यात आली की कापूस खरेदीला राज्यामध्ये 15 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तसंच शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी स्लॉट देखील बुक करता येणार आहे. म्हणजेच काय, 15 मार्चपर्यंत शेतकरी हमीभावानं आपला कापूस विकू शकतात. आता एकंदरीत आपण जर चालू हंगामामध्ये कापूस बाजारातल्या घडामोडी बघितल्या तर CCIच्या घडामोडीनुसार किंवा CCIच्या निर्णयानुसारच कापूस बाजार आपल्याला बहुतांश वेळा फिरताना दिसून आला. आपण जर ऑक्टोबरपासूनचा विचार केला तर ऑक्टोबरपासून जसं सरकारनं आयात खुली केली होती तेव्हापासून आपल्या कापसाचा बाजारभाव हमीभावापेक्षा कमीच होता. परंतु CCIमध्ये कापूस खरेदीमध्ये उतरलं आणि शेतकऱ्यांना हमीभावाचा एक पर्याय उपलब्ध करून दिला. 31 डिसेंबरपासून जसं कापसाचं आयात शुल्क लागू झालं तसं बाजारामध्ये कापसाचे दर वाढले आणि कापूस बाजारभाव हमीभावाचा टप्पा पार करून पुढे सरकले आणि 8,500 रुपयांपर्यंत पोहोचले होते. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कापूस बाजारामध्ये तेजीचे वारं होतं. दरवाढीसाठी पोषक वातावरण होतं, तसे संकेत देखील मिळत होते. परंतु अचानक 15 जानेवारीला CCIनं जाहीर केलं की 19 जानेवारीपासून CCI यंदाच्या हंगामात खरेदी केलेला कापूस विकणार आहे, विक्री सुरू करणार आहे. त्यामुळं कापूस दरवाढ थांबली आणि सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या ते म्हणजे CCI नेमकं काय दरात आता खरेदी केलेला कापूस विकत आहे. कारण जर CCIनं कापसाचे भाव कमी केले असते किंवा जर CCI कापूसाचे भाव कमी करणार असेल तर त्याचा थेट परिणाम आपल्या शेतकऱ्यांच्या कापूस दरावर देखील होणार होता आणि झालं तसंच. CCIनं जेव्हा 19 जानेवारीला कापूस विक्रीचा दर काढला तो दर हमीभावाच्या सरासरी गणितानुसार जो काही यायला पाहिजे होता त्यापेक्षा कमीच होता. त्यामुळं कापूस दरवाढीला ब्रेक बसला आणि कापूस बाजारभाव काही प्रमाणात कमी झाले होते. त्यानंतर 2 टप्प्यामध्ये CCIनं कापूस विक्रीचे भाव कमी केले. म्हणजे एकीकडे CCI स्वस्तामध्ये उद्योगांना कापूस देतं, मग आपल्या शेतकऱ्यांचा वाढीव दरात कापूस कोण खरेदी करणार, त्यामुळं आपल्या कापसाचे भाव देखील कमी झाले होते. आपल्या कापसाचा भाव आधी हमीभावावर पोहोचला, त्यानंतर 8,000 आणि आता सरासरी 7,500 रुपयांच्या दरम्यान भाव पोहोचलेला आहे. CCIचे कापूस विक्री कमी भावामध्ये सुरू आहे. त्यातच सरकार जे काही अतिरिक्त लांब धाग्याचा कापूस आहे त्याची आयात शुल्कमुक्त करते. त्यामुळं कापूस बाजारावरती दबाव दिसून येतो आहे. जानेवारीच्या महिन्यामध्ये जसं कापूस बाजारामध्ये ते जे संकेत होते ते संकेत अगदी बाजूला पडले आणि कापूस बाजारावर पुन्हा एकदा पडझडीचं सावट निर्माण झालं होतं. आत्ताची परिस्थिती अशी आहे की कापसाचा बाजारभाव 7,200 ते 7,700 रुपयांच्या दरम्यान आहे, म्हणजे हमीभावापेक्षा कमीच आहे. आता या परिस्थितीमध्ये जर CCIनं कापसाची खरेदी बंद केली असती तर कापसाचे भाव आणखीन कमी झाले असते. कारण जसं CCIनं जाहीर केलं होतं की कापूस खरेदी 27 तारखेपासून बंद करणार आहे तसं बाजारामधली आवक काही प्रमाणात वाढली होती आणि याचा परिणाम आपल्याला दरावर देखील दिसून आला होता. आता जसं CCIची 27 तारीख अंतिम तारीख जवळ येत होती तसं शेतकरी आणि सगळ्या स्तरातून CCIनं मुदतवाढ देण्याची मागणी पुढे येत होती. आपल्या मुख्यमंत्र्यांनी देखील केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांना पत्र लिहिलं होतं आणि त्यांच्याकडे मागणी केली होती की 30 एप्रिलपर्यंत कापूस खरेदीला मुदतवाढ द्यावी. आता केंद्र सरकारनं म्हणजे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयानं 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली नाही, परंतु 15 मार्चपर्यंत राज्यात कापूस खरेदीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. म्हणजे 15 मार्चपर्यंत शेतकरी आपला हमीभावानं कापूस विकू शकतात, आपला स्लॉट बुक करू शकतात आणि स्लॉट बुक केल्यानंतर कापसाची विक्री करू शकणार आहेत. आता हे वाढवलेली 15 दिवसाची मुदत कमी आहे. ही मुदत कमीत कमी 1.5 ते 2 महिन्यांनी वाढवणं अपेक्षित होतं, परंतु केवळ 15 दिवसांची मुदत वाढवण्यात आली आहे. ही मुदत आणखीन वाढवावी अशी मागणी आता शेतकरी करतायत आणि मुख्यमंत्र्यांनी जी मागणी केली होती की 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ द्यावी
या पातळीवर म्हणजे या तारखेपर्यंत कापूस खरेदी केला जावा अशी मागणी आता शेतकरी करू लागलेले आहेत। म्हणजे 15 दिवसामध्ये या सगळ्या खरेदी केंद्रांवरती खरंच शेतकऱ्यांना कापूस विकता येणार का, वेळेत स्लॉट बुक करून कापसाची खरेदी होणार आहे का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। परंतु सध्या कापूस बाजारातली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार सध्या तरी हमीभावानं कापूस विक्रीचा पर्यायच आपल्या शेतकऱ्यांसाठी काहीसा फायदेशीर आहे। कारण कापसाचे भाव पाडण्यामागे सरकारचं धोरण कारणीभूत आहे आणि सध्या कापसाचा बाजारभाव हमीभावापेक्षा कमी झालेला आहे। आता CCIनं आतापर्यंत देशभरामध्ये 102 लाख गाठी कापसाची खरेदी केली आहे। त्यापैकी महाराष्ट्रात 25,50,000 गाठींची खरेदी झाली आणि तेलंगणामध्ये 31 लाख गाठींच्या दरम्यान म्हणजे सर्वाधिक खरेदी झालेली आहे। आता जी 15 दिवसांची मुदतवाढ मिळाली त्या मुदतीमध्ये आणखी कापूस खरेदी होण्याची दाट शक्यता आहे। म्हणजे महाराष्ट्रामध्ये देखील कापूस खरेदी 28 ते 30 लाख गाठींच्या दरम्यान पोहोचू शकते असा अंदाज देखील काही अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे। आता या मुदत वाढलेल्या 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांचा संपूर्ण कापूस खरेदी होण्याची शक्यता कमीच आहे। तरी देखील आपण ज्यांना कापूस विकायचा आहे अशा शेतकऱ्यांनी स्लॉट बुक करून हमीभावानं कापूस विक्रीला प्राधान्य जर दिलं तरी देखील त्या शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे। त्या शेतकऱ्यांनी हमीभावानं कापूस विक्रीला प्राधान्य दिलं तर ते फायदेशीर ठरू शकतं। कारण सरकारचं धोरण या पुढच्या टप्प्यामध्ये कापूस दर वाढीसाठी पोषक दिसत नाही असं देखील अभ्यासकांचं म्हणणं आहे। आता या पुढच्या टप्प्यामध्ये कापूस बाजारामधल्या जे काही घडामोडी घडतील आणि त्याचा बाजारावरती काय परिणाम होऊ शकतो याचा आढावा आपण वेळोवेळी घेतच राहू। त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।